राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला। नाशिकमध्ये 4थ्या विश्व मराठी संमेलनाचा औपचारिक उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं। नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रचारक समाज संस्थेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, छगन भुजबळ, संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळातही अभिजात मराठी टिकून राहील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। नवे अभिजात विचार, सृजनशील विचार कृत्रिम बुद्धिमत्ता देऊ शकणार नाहीत असं ते म्हणाले। मराठी अभिजात भाषा तर आहेच, पण ती आपल्याला सर्व दूर कशी नेता येईल, मराठी भाषेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून हे जे साहित्य आहे हे जनाजनापर्यंत कसं पोहोचवता येईल याचा प्रयत्न हा आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत। आता आम्ही हा निर्णय केला आहे की आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून एक लँग्वेज लॅब, एक त्या ठिकाणी भाषा शिकण्याकरता एक आम्ही लॅब तयार करणार आहोत, जी प्रत्येक शाळेमध्ये हळूहळू आम्ही देऊ, त्याचे प्रयोग आम्ही करतो आहोत। आणि या लँग्वेज लॅबमध्ये किमान जी मुलं आहेत त्या मुलांना त्या ठिकाणी तो जो काही एजंट आहे त्या एजंटशी संवाद साधता येईल। मराठी भाषा ही ज्ञानभाषा, संशोधनाची भाषा आणि चरितार्थाची भाषा झाली पाहिजे असं सांगत आजच्या एआयच्या युगात मराठी भाषेला आव्हान असलं तरी मराठी भाषेला मोठी परंपरा असल्याने ती टिकून राहील असं सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण, श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, तर शांतीब्रह्म गुरुवर्य मारुतीबाबा कुरेकर यांना विश्व मराठी संमेलनाच्या विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं।